नमस्कार. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 सुरू आहे. प्रचाराचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला असताना निवडणुकीमध्ये काय काय अनुभव आले, ही निवडणूक अतिशय चुरशीने तिरंगी अपक्ष अशी गटातटाची फार मोठं 9 वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीला एक वेगळंच महत्त्व या सोलापूर शहरात दिसून आल्यामुळे या महानगरपालिकेकडे शहराचेच नव्हे जिल्ह्याचे राज्याचे लक्ष लागलेलं आहे. सध्या आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 25 या ठिकाणी. प्रभाग क्रमांक 25मध्ये शिवसेना एकनाथ शिंदेभाई या पक्षातर्फे शोभाताई प्रभाकर चौगुले या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ म्हणजे त्यांचा प्रचार त्यांचे सुपुत्र बालाजी चौगुले यांनी केलेला आहे आणि त्यानिमित्तानं या प्रचाराच्या दरम्यान 8-10 दिवसामध्ये कोणकोणत्या नागरिकांनी त्यांना समस्या सांगितल्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रचारादरम्यान आपल्याला नागरिकांनी कोणकोणत्या समस्यांचा वाचा फोडली. आज जर बघितलं आम्ही प्रभागात प्रचार करत असताना 25 प्रभागामध्ये जर नवोदयनगर वगैरे या भागामध्ये आम्ही गेलो, नवोदयनगर असेल, चौगुले पार्क असेल, तर ह्या भागामधल्या नागरिकांनी सांगितलं की आम्हाला दरवर्षी पावसाळ्यामध्ये आमचं पूर्ण नगर आहे ना ते पाण्यात जातं आहे आणि पाणी इतकं येतं आहे की चांगले 1-2 फुटापर्यंत आमच्या नगरामध्ये घराघरामध्ये पाणी घुसतं आहे आतमध्ये. अक्षरशः आम्हाला घरात जाताना पण हाय त्या पाण्यातनं जाऊन बाथरूममध्ये जाऊन आम्हाला पाय धुवावं लागतात. इतक्या म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी आणि पाण्यासोबत काय येतं आहे तर घाण कचरा पूर्ण येतं आहे. म्हणजे जेणेकरून गटारीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे आतमध्ये येतं आहे आणि त्याच्यानंतरनं त्या कारणामुळं नळामध्ये पण देखील ते पाणी मिक्स होऊन नळामध्ये पण गढूळ पाणी येतं आणि त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न असेल तिथल्या नागरिकांनी तो एकदम जास्त म्हणजे तीव्रपणे मांडलेला आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतरनं हातुरस्ते वगैरे भागात जर गेलं तर खालच्या साईडला जर गेलं, कुठं रेल्वे रोडाच्या जर साईडला गेलं तर तिथल्या नागरिकांना इतकी मोठ्या समस्या आहेत की रस्ता नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही आहे त्यांचे आणि त्याच्यानंतर त्याला पाणी मिळत नाही आहे. आणि पाणी काय होतं आहे तर वरच्या जर 4 गल्ल्यांमध्ये जर पाणी मिळालं तर खालच्या 4 गल्ल्यांमध्ये पाणी येत नाही आणि इतकं कमी दाबामध्ये येतं आहे की एखादी बादली भरेपर्यंत तर पाणी निघून जातं आहे. ही समस्या चांगली जास्त प्रमाणात तिथल्या लोकांना देखील उद्भवत आहे आणि त्या लोकांनी देखील आमच्याकडे त्या समस्या सांगितल्या. सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या 5 वर्षात म्हणजे गेल्या पंचवार्षिकला भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली होती आणि त्या वचननाम्यामध्ये त्यांचा एक वचननामा होता की सोलापूर शहराला स्वच्छ पाणी आम्ही 1 दिवसाआड किंवा दररोज देऊ अशी ग्वाही दिली होती. परंतु सध्या आपल्याला नागरिकांनी पाणी किती दिवसाला येते असं सांगितलं. 6 दिवसाला येतं आहे किंवा 7 दिवसाला येते पाणी आज सध्याला असं सांगितलं आहे. पण पालक वेळी कसं येते, वेळी येत नाही, पाणी अवेळी येतं आहे आणि आमचा हा परिसर मिश्र परिसर आहे. काही कामगार वर्ग आहेत आमच्या परिसरामध्ये, हरळ वस्ती, मरा, टिकेकरवाडी, राहुलनगर, शंकरनगर किंवा आमची बेघर वसाहत, मजरेवाडी गाव हे असे आहेत. ते तिथं कामगार वर्ग जास्त राहतात जे दिवसाचं सकाळी 7ला जाऊन संध्याकाळी 5ला 6ला घरी येतात मोलमजुरी करून आणि ते संध्याकाळी येऊन घरी जाऊन जेवण करून झोपायचं म्हणतात. पत्र रात्रीच्या 12-1 वाजता पाणी आलेलं असतं पण त्यांना रात्री झोपायचं नाही, पाणी भरायचं, पाणी भरून परत सकाळी परत 7ला परत कामाला जायचं. अशी परिस्थिती आता सध्याला तिथं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे पाण्यासाठी नागरिकांना रात्रात जागावं लागतंय असं बालाजी चौगुले यांनी ठाम मत व्यक्त केलेलं आहे. याशिवाय या प्रभागामध्ये या समस्या सोडवण्यासाठी आपण नागरिकांना कोणतं अभिवचन दिलेलं आहे? मी अभिवचन असं दिलेलं आहे की आता सध्याला जर बघितली तर पाईपलाईन ही आमची 1992ला ज्यावेळेस हद्दवाढ ही झाली त्याच्यानंतरनं जी पाईपलाईन झाली तीच पाईपलाईनवरती आज तक ह्या भागाला पाणी पुरवला जातो आहे. पण नवीन त्याच्यामध्ये कुठली पाईपलाईनची म्हणजे पाईपलाईन वाढीव करून किंवा एक्स्ट्रा एखादी पाईपलाईन टाकलेली नाही आहे. त्याच्यामुळं ह्या भागाची लोकसंख्या 1992 आणि ते आताची जर 2026 जर कंपॅरिझन केली जर त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये जर तफावत बघितली तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आताची लोकसंख्या आणि इथले नवीन नगरं बसलेली आहेत. नवीन लोकवस्ती तयार झालेली असताना त्या नागरिकांना देखील त्याच पाईपने पाणी पुरवठा होतं आणि जुन्या लोकांना देखील त्याच पाईपने पाणी पुरवठा होतं आहे. त्यामुळं लोकसंख्या वाढली, पाईपलाईनचे कनेक्शन वाढले म्हणून पाण्याचा पुरवठा कमी झाल्यामुळं दाब पण कमी झाला पाण्याचा. मग पाण्याचा दाब वाढवण्यासाठी आम्ही इथल्या नागरिकांना सांगितलं आहे की इथं पाण्याची एक टाकी पाहिजे जेणेकरून जवळच टाकी असल्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढेल आणि नवीन अजून एक पाईपलाईन टाकावी लागेल जेणेकरून नवीन होणाऱ्या वसाहती आणि जुन्या झालेल्या थोड्याफार वसाहती त्या पाईपलाईनवरती घेता येतील म्हणजे जेणेकरून दोघांना देखील समसमान पद्धतीने पाणी वाटप करता येईल आणि टायमाची आणि वेळेची जर बचत होईल आणि रात्रीच्या 10 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत पाणी देता येईल.
अगदी बरोबर आहे. या सोलापूर शहरासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आला होता, तरीसुद्धा हद्दवाढ भागाचा विकास का होऊ शकलेला नाही असं आपल्याला वाटतं? बघा, तुम्ही आता म्हणताय स्मार्ट सिटीचा विषय. स्मार्ट सिटी जर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की स्मार्ट सिटी आणि सोलापूरकरांना माहिती आहे, स्मार्ट सिटीचा विषय फक्त हा महानगरपालिकेच्या अवतीभोवतीला झाला. स्मार्टपणा तिथं आला. स्मार्टपणा इतर ठिकाणी नाही आला जिथं हद्दवाढ झाली. आता देगाव असेल, मजरेवाडी गाव असेल किंवा आपलं कुमटे गाव असेल, या पट्ट्यामध्ये जी गावं होती आधीची ती गावं आली महानगरपालिकेमध्ये. पण महानगरपालिकेने स्मार्ट करायच्या टायमाला जर या गावांना जर धरून ह्या गावांची जर स्मार्टपणा वाढवला असता तर आज वेगळं चित्र दिसलं असतं. आणि तुम्ही मजरेवाडी जर गाव बघितलं तर मजरेवाडी गाव क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. त्याला वसलेलं एक आपलं सोलापूर एअरपोर्ट आहे. सोलापूर एअरपोर्ट असणाऱ्या या मजरेवाडी गावाचा स्मार्टपणा या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा आताच्या पालकमंत्र्यांना हा जमलेला नाही आहे. आणि सगळेच काय करतात, फक्त फेकाफेकी करतात की आम्ही असं केलं आहे, आम्ही तसं केलं आहे. पण मुळात महानगरपालिकेच्या अवतीभोवतीचं सुशोभीकरण आणि तिथलं पण रस्ता जो मोठा होता तो बारीक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. ते प्रचारादरम्यान आपण फिरत असताना जी आपले मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी मिळाला? आता जर मला माझ्या डोळ्यात पाणी येत होतं ज्यावेळेस आम्ही फिरत होतो गल्लोगल्ली, त्यावेळेस आम्हाला महिला असतील किंवा इतर महिला ज्या काय होत्या त्या आम्हाला म्हणजे मिठी मारून सांगायच्या आणि डोक्यावरून हात फिरून सांगायचे की बाबा नाही, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला पैसे दिलेत. कारण की त्या 1,500ची जाण माझ्या नागरिकांना जास्त आहे का. मी आत्ता सांगितलं की माझा संमिश्र हा प्रभाग आहे ज्याच्यामध्ये काम करून खाणारे आणि बाकीचे म्हणजे इतर ऑफिसर हे दोन्ही प्रकारचे लोक राहतात. त्यामुळे जिथं जिथं काम करून खाणारे लोक आहेत ना त्या लोकांना माहिती आहे 1,500ची किंमत काय आहे. आणि ज्या घरामध्ये स्त्रीप्रधान म्हणजे स्त्रीप्रधान घर आहे जिथं म्हणजे पुरुष नाही आहे, पुरुष मंडळी कालवश झालेले आहेत, तर अशा घरामध्ये ती 1,500ची किंमत काय ना त्या महिलेला माहिती आहे. त्यामुळे त्या महिलेने ना आम्हाला इतकं म्हणजे आशीर्वाद दिला की आम्ही निवडून येण्याच्या पलीकडचे आशीर्वाद आम्हाला दिले. आणि हे आशीर्वाद आम्हाला आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांमुळे आम्हाला मिळाले. आणि त्यांना खरंच आम्ही म्हणजे नाही का आम्ही पण धन्य झालो की एकनाथ शिंदे साहेबांनी इतक्या म्हणजे घरांना आणि इतक्या संसारांना उभारी दिली त्या माध्यमातून. अगदी बरोबर आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आपला विजय म्हणजे विजयाचा आशेचा किरण निश्चितपणे आपल्याला दिसतोय. हो, नक्की दिसणार आहे. कारण की लाडक्या बहिणींचा आणि बहिणीचा आशीर्वाद असल्यानंतर कुठलाही भाऊ हरत नसतो आणि कुठलाही भाऊ कुठल्याही युद्धामध्ये कधी हरलेला नाही आहे आणि हरणार देखील नाही आहे आणि भविष्यात देखील हरणार नाही. आणि मी सांगतो तुम्हाला आता ठाम विश्वासाने आणि ठामपणे सांगतो मी तुम्हाला आणि विरोधकांना देखील सांगतो की तुम्ही आता 16 तारखेला घरी झोपायची वेळ आहे. येणाऱ्या 15 तारखेला लाडक्या बहिणी बाहेर पडणार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण चिन्हावरतीच बटन दाबणार आणि दाबल्यानंतर ना आम्ही 16 तारखेला इतक्या मोठ्या प्रमाणात जल्लोष करू की तुम्हाला पण देखील कळेल की लाडक्या बहिणीची खरी ताकद काय आहे आणि लाडक्या बहिणीचा आशीर्वाद काय आहे. या महापालिकेवर यावेळेस निश्चितपणे या लाडक्या बहिणी म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून या महापालिकेवर परिवर्तन होईल असं वाटतंय. नक्की होईल आणि लाडक्या बहिणींची सत्ताच येईल. कारण की जर बघितलं गेलं तर जास्तीत जास्त महिला देण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूर शहरामध्ये ज्या महानगरपालिका लागली निवडणूक त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त महिला उभारलेल्या आहेत त्या शिवसेनेकडूनच उभारलेल्या आहेत. आणि या महानगरपालिकेवरती भगवा फडकणार ही निश्चित आहे आणि ही काळा दगडावरची रेघ आहे. कारण ज्या पद्धतीने आम्हाला म्हाताऱ्यांचा आपलं वृद्धांचा आणि महिलांचा ज्या पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे त्या आशीर्वादाने तर आम्ही बघतोय. आता माझ्या प्रभागात मी फिरत असताना मी बघितलं आहे तर इतर प्रभागात पण तेच चित्र आहे. आणि आता म्हणजे बघितलं तर बऱ्या मोठ्या लोकांच्या रॅल्या बघितल्या. तर आमच्या एका सामान्य शिवसैनिकाच्या रॅली जरी बघितली, पदयात्रा जरी बघितली तर दोन्हीमधलं कंपॅरिझन तुम्हाला समजून येईल, दोन्हीमधली तफावत तुम्हाला समजून येईल. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला फक्त लीड मोजायची गरज आहे. आपल्या मातोश्री विजयी झाल्यानंतर या प्रभागातील जे तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार मिळावा किंवा एक त्यांच्यासाठी युवक युवतींसाठी आपला काय विजन आहे, शेवटचा प्रश्न. आता जर बघितलं तर खरं तर मी या भागामध्ये आम्ही व्यवसायच करतो. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याचशा गोष्टी पुढे नेत असतो. माझे जे सोबत फिरतात किंवा माझे जे मित्र आहेत किंवा माझे सहकारी जे आहेत मी त्या सहकाऱ्यांना त्या मित्रांना घेऊन आम्ही वेगवेगळे व्यवसाय त्यांच्यासाठी पण उपलब्ध करून देत असतो. आणि व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या माध्यमाची त्यांना आम्ही मदत करत असतो. असं नाही की फक्त आम्ही बोलून दाखवतो, तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसायाला मदत करून त्यांना त्या व्यवसायामध्ये आम्ही स्टँड करतो, आम्ही त्यांना उभारी देतो. आणि अशा पद्धतीचं आम्ही साखळी तयार केलेली आहे. आणि राहिली गोष्ट महिलांसाठी, तर महिलांच्या आमच्या या भागामध्ये बचत गट भरपूर आहेत.
तर त्या बचत गटच्या माध्यमातून आम्ही एकूण एक शेवटच्या महिलेपर्यंत कशा पद्धतीचे व्यवसाय आम्हाला पोचवता येतील आणि कशा पद्धतीच्या शासनाच्या ह्या योजना त्या शेवटच्या महिलेपर्यंत आम्हाला कसं पोचवता येतील ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस असेल आणि तेच आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये जास्त आमचा अजेंडा हा महत्त्वपूर्ण असेल तर तो युवकांसाठी आणि युवतींसाठी जास्तीत जास्त नोकऱ्या मिळवून देण्याचा. या प्रभागातील तरुणांना रोजगार, त्याचबरोबर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झालं पाहिजे असं बालाजी चौगुले यांचं ठाम मत आहे. या ठिकाणी कॅमेरामन विश्वराम भटसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर.